वाईट दुःख भरपूर व्हायचं परंतु परिस्थिती खराब होती नाही. पण आज सांगायचं असेल महाराजची असेल स्वाभिमानानं जगत आहे श्री महापुरुषांची पुणे आणि म्हणून आधी मधी जुन्या काळामध्ये अरे आधी मधी जुन्या काळामध्ये माग म्हटलं की वाटायचं वाईट माग म्हटलं की वाटायचं वाईट आता माग म्हणजे कॉलेज जायचं आता माग म्हणजे कॉलेज जायचं आता माग म्हणजे कॉलेज समाजामध्ये काही कमी नाही. चांगल्या शिक्षणामुळे आता समाज पुढे गेला आहे. असं फार आता आमचा शिक्षणातून वंचित समाज असेल पण पूर्वीच्या काळामध्ये आताच्या काळामध्ये परिस्थिती बदल झाली. मला सगळ्या तुमच्या अंगावरती चांगल्या चांगल्या साड्या जमत आहेत पण यापूर्वी तुमच्या साड्याला 17 गाठी असायच्या. वाईट परिस्थिती होती पण आज स्वाभिमानानं जगत आहोत आणि म्हणून माग म्हटलं की वाटायचं वाईट आता माग म्हणजे अरे किती योग जातीवाद्याने पिडलं अरे किती युग जातीवाद्याने पिडलं अडनालो लावलं की तोही आम्हालाही नडलं आणि म्हणून म्हणत आहे चळवळीसाठी जेव्हा हे डपड हे कडकडलं त्याच डपड्याचं टिपरू आता पेन सारखं झाले त्या डपड्याचं टिपरू आता पेन सारखं झालं आणि खरं परिवर्तन आहे आणि म्हणून म्हणत आहे ऑफिस मध्ये आमच्या ऑफिस मध्ये आमच्या ऑफिस मध्ये ऑफिसात आज महाराज स्वाभिमानाचा ऑफिसर असेल या मानाचा ऑफिसर असेल स्वाभिमानाचा बसतो केवळ अण्णाभाऊ सांगितली दिली नाही आणि म्हणून आता ऑफिस मध्ये लाईट झकाझक लाईट आता माग म्हणजे
फिरवून तलवार फिरवून लहून क्रांती केली तलवार फिरवून लहून क्रांती केली ते लेखनी चालवून अण्णाने मैना हिली लेखनी चालवून अण्णाने मैना हिली लेखनी चालवून अण्णाने मैना हिली हा मनोजी गावडे यांचं सुद्धा असं मत आहे तलवार फिरवून लहून क्रांती केली तलवार फिरवून लहून तलवार फिरवून लहून लेखनी चालवून अण्णा मैना हिली लेखनी चालवून अण्णा काय करायचं लेखनी चालवून अण्णा मैना हिली आणि तो आला होऊ सगळे चळवळीमध्ये काम करत असताना काय परिस्थिती होती कधी तलवार कधी लेखनी कामाली कधी तलवार कधी लेखनी आली अशा दोन बाजूनी आमची जात पट्टी झाली अशा दोन बाजूनी जात पट्टी झाली अशा दोन बाजूनी जात पट्टी झाली कोणी कधी आमच्या नादी बिदी अरे कोणी कधी आमच्या नादी बिदी नादी लागल्यावर संग फाईते नादी लागल्यावर तो संग फाईते नादी लागल्यावर का सोसल का फाईट आता मान म्हणजे बोलवणारी साईट 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 आता मान म्हणजे फरमाईश आहे का वैचारिक होणार आहे पण मी आता भोसडीत थोडा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो त्यांचा पहाडी आवाज प्रत्येकाच्या मनी झुंजला असता त्यांचा पहाडी आवाज प्रत्येकाच्या मनी झुंजला असता त्यांच्या शाहिराचा अर्थ कधीच साऱ्यांना कळला असता अरे जर का जात मागाची नसती या लोकशाहीमध्ये जर का जात मागाची नसती या लोकशाहीरात तर लता मंगेशकरच्या पहिले अगोदर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला असता भारतरत्न पुरस्कार
मस्तके माझं लहू आणल्याशिवाय कुठेही नमणार नाही. काय म्हणतो कवी? मस्तके माझं लहूची अन्नाशिवाय कुठेही म्हणणार नाही, नमणार नाही. मन माझं विरघळण्यासाठी कुठेही रमणार नाही. गुणगान लहूच्या अन्नाचं गायाला, गुणगान लहूच्या अन्नाचं गायाला हे लेकरू कधी जमणार नाही. आणि जे आजवर जमलं आजूबाजूला, जे आजवर जमलं आमच्या आजूला बाजूला, हे कुणाला कधीच जमणार नाही. ते कधी तुम्हाला कधीच जमणार नाही. जरूर असू द्या पण कॉलर टाईट करण्यासाठी आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. कुठेतरी मोलमजुरी केलो, कोणाची तरी गुलामी करतो, कॉलर टाईट होऊ शकत नाही. जर कॉलरला टाईट करायचं असेल, त्या बाबासाहेबांनी मला 3 मंत्र दिला: शिका, संघटित आणि संघर्ष करा. आणि या देशामध्ये, या समाजामध्ये जे कोणी शिकलेले आहेत त्याच लोकांचे कॉलर टाईट आहे. आणि जे शिक्षणापासून दूर आहेत, जे चळवळीपासून दूर आहेत, ते महापुरुषांच्या विचारापासून दूर आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये कॉलर कधीही टाईट होऊ शकत नाही. ते कोणाची तर गुलामी करतात, ते कोणाच्या तर दबावाखाली वागतात. आणि म्हणून या गीताचा थोडाफार, या गीतामध्ये क्रांती असेल, चंदन कांबळे असं लिहितात, या गीतामध्ये क्रांती असेल, कॉलर टाईट जर करायचं असेल तर समाजामध्ये शिक्षणाचा प्रभाव खूप महत्वाचा आहे. आणि शिक्षणाशिवाय माणूस कधीही करू शकत नाही. आणि म्हणून म्हणत आहे, आधी मधी माग म्हटलं की वाटायचं वाईट, माग म्हटलं की वाटायचं वाईट. हे माय आता माग